जय भारत, मी अमीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। 20 ते 30 वर्षांपूर्वीच्या धार्मिक स्थळास धारावीत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले निष्कासित इम्तियाज जलील यांनी दिली प्रतिक्रिया। मराठा समाज बांधव व ओबीसी बांधव आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजीने वातावरण बनले तणावपूर्ण। पोलिसांनी तात्काळ केली परिस्थिती नियंत्रणात। वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनातर्फे पूर्वसूचना न देता काढण्यात आले बाहेर। विद्यार्थ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याबाबत पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली माहिती। जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्याकरिता होणार सकल मराठा समाजातर्फे चिकलठाणा जिजाऊ चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन। परिवर्तन महाशक्ती मेळाव्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। विधानसभा निवडणुकीकरिता वंचितने केली पहिली उमेदवारी यादी घोषित। महाराष्ट्र सायबर ऑनलाईन पोर्टलवरील प्राप्त तक्रारींमधील रोख रक्कम तक्रारदारांना क्रांती चौक पोलीस ठाण्यातर्फे परतबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली सविस्तर माहिती। कन्नड तालुक्यातील सिंचन विभागाच्या सुसज्ज वसाहतीत अधिकाऱ्यांनी राहून प्रकल्पाच्या पाण्याच्या नियोजनाची कार्य करण्याची ग्रामस्थांची मागणी। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर कादरी मानसिक आरोग्य केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची डॉक्टर कादरींनी दिली माहिती। तरुण बहाणा बनवीत बोलावून नेलेल्या शिंदेवाही तालुक्यातील नंदू खोब्रागडे यांचा 9 दिवसानंतरही लागला नाही थांग पत्ता। शेंद्रा MIDCतील ली बेल कंपनीतील 40 ते 50 कर्मचाऱ्यांना कॅन्टीनच्या खाण्यातून झाली विष बाधा। वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने 11 वर्षीय चिमुकल्याचा घेतला बळी। उपस्थितांनी हायवाला केले अग्नीच्या स्वाधीन। शहरवासियांना क्रिकेटच्या सामन्यांची मेजवानी। BCCIच्या 18 सामन्यांचे मिळाले शहराला यजमानपद।